चालू राहणार आहे, बोर व्हायचं नाही, मजा करायची. हिंदवी स्वराज्याची संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूल मंत्र देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्येचे वास्तव दैवत सावित्रीबाई फुले, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय बालपांडे मॅडम, आदरणीय बालपांडे सर, बालपांडे मॅडम, बालपांडे सर आहेत, आदरणीय निकुले सर, आदरणीय ठाकरे सर, आदरणीय प्रधान सर आणि उपस्थित पालक महोदय आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी बोलतोय, समजतंय तुम्हाला? ठीक आहे. काही लोकांना समजत पण नसेल, सिरुंच्याचे आहेत ना काही जण, त्यांना तेलुगू येते, फक्त केवळ तेलुगू माटाळ असतात आहे ना. तर मित्रांनो, आज हा आपला पहिला दिवस आहे शाळेचा. तुम्हाला शाळेचा पहिला दिवस चांगला व्हावा म्हणून बघा, आपली जी तुमची शिक्षक आहेत तुमच्या गावापर्यंत आले, गाड्या घेऊन आल्यात, काहीकडे ट्रॅव्हल्स आली, काहीकडे जीप आली, बरोबर आली का? बरोबर आली ना? की पायी पायी आलात तुम्ही? नाही, तुम्हाला गाडी घेऊन आले आहे ना, गाडीने तुम्ही इथे पोहोचलेले आहेत. हे कशासाठी? हा शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेत कोणीच नसलं की शाळेमध्ये मजा येईल का? नाही येणार मजा. पण शाळेमध्ये मजा यावी म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे पोहोचवण्यासाठी, इथं आणण्यासाठी शिक्षक पोहोचले. आजचा हा पहिला दिवस आहे. पहिला दिवस आनंदात व्हायला पाहिजे, थोडीशी मजा यायला पाहिजे. आता तुमच्यापैकी काही लोक समजा गाणे बिणे म्हणणार असतील, त्यांना आपण गाणे म्हणायला देतो. काही लोकांना गाणे म्हणता येतं का? तुम्हाला गाणे बिणे म्हणता येतात की नाही? तेलुगूमध्ये, गोंडीमध्ये, मराठीमध्ये, कोणत्याही भाषेमध्ये तुम्हाला गाणे म्हणता येत असतील ना, हे थोड्या वेळाने तुम्ही सांगायचं सरांना की सर मला गाणं म्हणता येतं, मग आपण पुढे येऊन त्याचं गाणं घेऊ आपण. ठीक आहे? आता मागच्या वर्षामध्ये, आज तुम्ही थोडंसं यावर्षी उशीर आलात, मागच्या वर्षामध्ये थोडंसं नाचण्याचे पण कार्यक्रम झाले होते तिथं, काय म्हणतात, रेकॉर्डिंग डान्स झालेला होता, तर यावेळेस ते होऊ शकलं नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतंही चांगलं नवीन काम जेव्हा सुरुवात करतो ना, नवीन काम सुरुवात करताना त्याची तशी पूजा अर्चा केली जाते. जसं आज आपल्याकडे जे नवीन विद्यार्थी आले त्या सर्वांना आपण पूजा केली, त्यांना टिळा लावला है ना, टिळा लावून त्यांची पूजा केली, कारण त्याचा पहिला दिवस आहे, ते शाळेमध्ये पहिल्यांदा येत आहे. यानंतर त्यांची शिक्षणाची सुरुवात होणार आहे. तुम्ही काही मित्र जुने आहे, आता तुम्हाला माहिती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण, ही पोरगी रडते आहे, तिला काहीतरी त्रास आहे वाटते, ती पोरगी रडते, तिला थोडस मॅडम बाजूला घ्या, तिला त्रास आहे वाटतं. अच्छा, तिला कंटाळ येत असेल, थोडा फिरून येतो तिला. जी छोटी आहे, त्या छोटीला थोडस बोर झालं, पहिला दिवस आहे, तिला बोर वाटत. कुठून ती बाहेरून आलेली आहे? सिरोंच्याकडची आहे का ती? हा, सिरोंच्याकडची, एवढ्या दूरून आली, ती थकली पण आहे ना, त्यामुळे तिला कंटाळा आला. परंतु हा कंटाळा तुम्हाला येऊ नये, थोडस माझ्याकडे बघा. मी सगळे माझ्याकडे पाहा रे, इकडे तिकडे पाहू नका. मी तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही माझ्याकडे पाहायचं. बेटा, हे आपण आपल्या गावाकडे जे आहे, गावाकडे आपली छोटीशी झोपडी आहे किंवा कोणाचं सामान्य घर आहे. तुम्ही लोकांना पाहता, तुमचे शिक्षक सगळे पाहता, कसे पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, चांगला पॅन्ट आहे, चांगला पट्टा आहे, डॅशिंग आहेत, दिसायला सुंदर दिसत आहेत, सगळे स्मार्ट दिसत आहेत, बरोबर ना? हे स्मार्ट कशामुळे झाले? ते हे शिक्षणामुळे झाले. हे समजा शिकले नसते तर आपले आई वडील इतके चकाचक कपडे घालून राहतात का? घरी राहतात का रे? हा, आपले वडील, आई वडील इतके चकाचक कपडे घालून राहत नाही का? आपल्या आई वडिलांचं शिक्षण झालं नाही. ह्या सर्वांनी चांगलं शिक्षण घेतलं, ते मग नंतर नोकरीला लागले, शिक्षक आहेत म्हणून ते चांगले कपडे घालू शकतात, चांगले राहू शकतात. बहुतेक सरांकडे गाडी पण आहे, 4 व्हीलर है ना. आपण 4 व्हीलरने कधीतरी बसने जातो, कधीतरी याच्याने जातो पैसे देऊन, तेवढ्या मोठ्या कारने स्वतः फिरायला जातात, एकटे फिरतात. हे कशामुळे झालं? त्यांनी शिक्षण घेतलं. आपल्या कोणत्याही, आपली घरची परिस्थिती बदलायची असेल, अशी परिस्थिती बदलायची असेल, तुमच्या शिक्षकासारखं तुम्हाला पण वाटतं की भविष्यामध्ये मी पण असं चांगले कपडे घातलो पाहिजे, चांगल्या गाडीवर फिरलो पाहिजे, तर आपल्याला शिकावं लागतं. शिकल्यानंतर सगळंच होतं. म्हणजे आपल्या ही आदिवासी मुलं, माडिया, गोंड, परदान, ही सगळी मुलं खूप चांगल्या पदाला जाऊ शकतात. तुमच्या माहितीसाठी आमच्या भामराकडे लोकबिरादरी नावाचा प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पामध्ये एक नीट परीक्षा असते, डॉक्टर बनण्यासाठीचा एक अभ्यासक्रम असतो, नीट परीक्षा होते.
त्या परीक्षेची तयारी करून घेतात. तर तुम्हाला सांगताना मला आनंद होईल की दरवर्षी 4-5 पोरं एमबीबीएस डॉक्टर बनतात. डॉक्टर डॉक्टर माहित आहे तुम्हाला, इंजेक्शन देतात. ते हे इंजेक्शन देणार तुम्हाला डॉक्टर साधारणतः तुम्ही आपल्या गावात ते डॉक्टर पाहिले का तुम्ही? पाहिले का? हा, तुमच्या गावात डॉक्टर पाहिले, पण तुमच्या गावातला मुलगा डॉक्टर नाहीये. तर ते मात्र भामरागडची पोरं आता भरपूर डॉक्टर बनायला लागले, ते पण एमबीबीएस डॉक्टर. हे कशामुळे होतं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला शाळेत आल्यानंतर अभ्यास करावा लागतो. मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगणार आहे, एक खूप मोठ्या माणसाची गोष्ट सांगणार आहे. एक आपल्या कोणता जिल्हा, खानदेशामध्ये धुळे जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एक सांगोडे नावाचं गाव आहे मित्रांनो. कोणतं गाव? सांगोडे नावाचं गाव आहे. या गावामध्ये भिल्ल समाज असतो. आपल्याकडे जसं माळी आहेत, गोंड आहेत, परदान आहेत, किंवा अजून कोणीतरी आहेत आपले माना वगैरे, अशा समाजासारखा एक गरीब समाज आहे भिल्ल समाज. हा भिल्ल समाज धुळ्यामधला सांगोडे, मी गाव सांगतोय, त्याला खानदेश म्हणतात. या खानदेश प्रदेशाकडे ऊस होते. ऊसाचं उत्पन्न, ज्यांच्याकडे चांगली शेती आहे, चांगली सदन माणसं आहेत, ते मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन करतात. आणि काही गरीब माणसं आहेत, ते लोक काय करतात की त्यांच्या शेतामध्ये कामाला जातात, ऊस तोडणी करायला वगैरे. आणि त्या परिसरामध्ये जेवढी जी गरीब लोक आहेत, गरीब लोकांना बिल्डिंग नाही, मोठी वर बिल्डिंग, स्लॅबचं घर नाही आहे. मग आपल्याही गावाकडे काही लोकांचं सिंधीचं घर असते, माहिती आहे का? पहिल्यांदा आता कविलो आहे तुमच्या घराच्या वर, सगळ्यांची घर आपल्या स्लॅबचे नाही आहेत ना, काही लोकांची कवेलूचे घर आहेत. पण या कवेलूच्या अगोदर मित्रांनो, आपल्या घरावर काही लोकांवर सिंधीची छत असायची, म्हणजे टीन आहे, असं काही लोकांच्या घरावर सिंधी असायची. तर हा जो मुलगा, मी ज्या मुलाची तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे, जो मुलगा महान व्यक्ती झाला, नंतर मोठा व्यक्ती झाला, हा मुलगा खूप गरीब घरचा, भिल्ल समाज, माडियांसारखा, गोंडांसारखा एक समाज आहे. त्या समाजामध्ये हा मुलगा, यांच्या घरची परिस्थिती इतकी नाजूक होती की त्यांच्या घरावर सगळे जे छत होतं ते ऊसाची जी पानं असतात, ते ऊसाची पानं वर टाकलेली असायची. आणि हे नुसतं म्हणायला म्हणून शिक्षकांना पण सांगतो की ओरिजिनल असते. पहिल्यांदा आमच्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांची घर सिंधी टाकलेली असायची, म्हणजे सिंधीचं घर, त्याच्यामध्ये चुलीमध्ये स्वयंपाक, किती डेंजरस असेल, एखाद्या दिवस आग लागली की पूर्ण घर पेटून जाईल अशी स्थिती. तर अशाच एका भिल्ल समाजातला हा मुलगा आपल्या आईच्या पोटात असताना, म्हणजे जन्माला पण आला नव्हता, आईच्या पोटात असताना याच्या वडिलांचा मृत्यू झाला, वडील मरण पावले. मग नंतर काय झालं की त्याचे वडील मरण पावल्यामुळे बाकी त्याचे जे चुलते होते, काका होते, काकू होत्या, मोठे बाबा होते, महालपे होते, हे म्हणाले की आता या पोराला काही जन्म देऊ द्यायचं नाही, कारण की अगोदर त्याला 2 भाऊ होते ऑलरेडी. 2 भाऊ आहेत, एक बहीण आहे, एक भाऊ आहे. आता या पोराला कशाला जन्म द्यायचं, कारण की याचे वडील तर मरण पावलेले आहेत. असं बाकीच्या घरच्यांनी म्हणलं, काकांनी, महालप्यांनी, चुलत्यांनी असं म्हणलं. त्यामुळे मग तो घरी मग विवाद झाला, वाद झाला, झगडा झाला. त्याच्यामध्ये वडील मरण पावल्यामुळे त्यांची मोठी आई होती, म्हणजे आपल्या आईची मोठी बहीण, त्या आईची मोठी बहीण ती पण आली होती. ती म्हणाली, जर मुलगा पोटामध्ये आहे तर त्याला मारायचं नाही, त्याला जन्माला येऊ द्या. मग असं म्हणल्यानंतर ते म्हणले की नाही, असं नाही, कशाला जन्माला येऊ द्यायचं, त्याचे 2 भाऊ आहेत ना, मग याला जर वडीलच नाही तर मग कोण सांभाळ करेल, म्हणून झगडा झाला त्यांच्या घरी. झगडा झाल्यानंतर मग ती मोठी आहे म्हणली, तुम्हाला जर पोषण होत असेल, या पोराला, जो पोरगा आता जन्माला येणार आहे पोटामध्ये आईच्या, त्या पोराला जर तुम्हाला पोषण होत नसेल तर मी घेऊन जाते. मग म्हणले ठीक आहे. आणि ती मोठी आहे, त्या आपल्या बहिणीला, ज्या बहिणीच्या पोटामध्ये एक मुलगा आहे, 2 मुलं अजून जन्माला आलेले आहेत अगोदरचे, एक मोठा भाऊ, एक लहान बहीण, आणि हा पोटामध्ये असणारा मुलगा, यांना सगळ्यांना घेऊन आपल्या गावाला निघून जाते. आता निघून गेल्यानंतर काही दिवसानंतर त्या मुलाचा जन्म होतो, आणि ती ते सर्व, हे 2 मुलं, जन्माला आलेला नवीन मुलगा, आई, हे सगळे ते आपल्या मोठ्या आईच्या घरी राहून आपले कामधंदा करत जीवन जगत असतात. आता यांचं काम म्हणजे काय, हे रोज कामाला जातात, शेतीमध्ये काबाड कष्ट करायला, मजुरी करायला रोज कामाला जातात. त्यांची आजी आणि आजोबा घरी राहतात. आणि या लोकांचा दुसरा व्यवसाय काय, तर आपल्याकडे मोहाची दारू काढतात, माहिती आहे तुम्हाला, दारू, मोहाची दारू. त्यांच्या घरी पण मोहाची दारू काढत होते. आणि ही मोहाची दारू रोज संध्याकाळच्या वेळेस काही लोक यायचे दारू प्यायला, तर ते दारू विकायचे, दारू विकून जे पैसे यायचे ते पैसे, आणि मजुरीला काबाड कष्ट केले तर जे पैसे मिळतात त्या पैशावर या घराचं घर चालायचं. ते रोज थोडस खाणं पिणं व्हायचं, त्यांचं जीवन चालायचं. अशी परिस्थिती, अशी वाईट परिस्थिती होती. कामाला गेल्याशिवाय त्यांचं पोटच भरायचं नाही. हा मुलगा राहता थोडासा मोठा व्हायला लागला. मोठा व्हायला लागल्यानंतर एकदा
गावातले शिक्षक आले, म्हणजे शाळेमध्ये जसं तुमच्याकडे शिक्षक येतात की नाही, आपले शिक्षक येतात आमची शाळेला शिकायला चला म्हणून, तसं त्याच्याकडे पण त्या पोराकडे, जो पोरगा आता 5.5 का 6 वर्षाचा झालेला होता, 6 वर्षाचा झाल्यानंतर गावचे शिक्षक आले, जिल्हा परिषदचे, एक आश्रमशाळेचे पण शिक्षक आले. तर आश्रमशाळेच्या शिक्षकांकडे मोठ्या भावाला दिलं आणि जिल्हा परिषदच्या शाळेला हा मुलगा जायला लागला. आता जेव्हा हा जो मुलगा गावात होता, गावामध्ये सगळे गरीब लोक असेच आपली चड्डी बिड्डी घालून फिरत राहणारे, ते पण चड्डी बिड्डी फाटलेली चड्डी, कपडे बिबडे नाही, आणि असंच खेळत बिडत आहे ना. आता हा असा खेळणारा पोरगा जेव्हा याला जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवलं, जिल्हा परिषदची शाळा त्यांच्या गावी नव्हती. मग हे मोठ्या आईच्या गावापासून अजून दूर, थोडस अर्धा 1 किलोमीटर दूर असेल, त्या शाळेमध्ये, त्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा होती. त्या शाळेमध्ये मग तो पोरगा जायला लागला आपल्या इतर पोरांसोबत. आणि गेल्यानंतर पहिल्या दिवशी तो खूप रडला. आता जी पोरगी रडली माहितीये तुम्ही पाहिले, तसंच तो पण खूप रडला. त्याला पण खूप वाईट वाटलं की मी खेळणारा पोरगा, मला कुठे आणून ठेवलं इथं बंदिस्त, तुम्हाला जसं बसवलंय त्याला पण बसवलं असेल. त्याला खूप बोर झालं, त्याला खूप कंटाळा आला, खूप रडायला आलं. आणि नंतर तो पोरगा खूप रडायला लागला, मातीमध्ये लोळायला लागला, असं मी नाही राहत, मला घरी पोहोचून द्या. त्यांच्यापैकी त्या शाळेतले एक शिक्षक होते, ते शिक्षक छान शिक्षक होते. ते आले जवळ, शिक्षकांपैकी मुख्याध्यापकच होते मुळात. ते मुख्याध्यापक आले. त्या परिसरामध्ये आपल्याकडे दुधाचं उत्पन्न खूप जास्त होत नाही, पण तिकडे दूध खूप उत्पादन करतात धुळे जिल्ह्यामध्ये. मग दूध होतं, दूध आणून दिलं त्या पोराला, ग्लासभर दूध पाजला. तेव्हा एक सुकडी भेटायची, अंगणवाडीमध्ये सुकडी भेटायची माहिती आहे, शाळेमध्ये पण भेटायची. अशी सुकडी दिली त्या पोराला, सुकडी दिली, दूध पाजलं, पोराला जर पोट भरला, छान वाटलं. कारण की तो घरी नुसता फिरत राहायचा, पण खायला काही भेटायचं नाही ना एवढं. दुपारी त्याला खायला भेटलं, खूप मजा आली, त्याला बरं वाटलं. आणि तो म्हणला, शिक्षक म्हणाले, बापू तू रोज शाळेत येत जा, शाळेत येशील, रोज तुला सुकडी देऊ, रोज दूध पाजू. पोराला म्हटलं ठीक आहे, भेटतं तर ठीक आहे. मग असं सुरुवातीला 7-8 दिवस त्या पोराला असं सुकड दिला, दूध दिलं. आता दूध नेहमी नाही दिले, पण नंतर सुकड तो भेटत होता शाळेमध्ये. अशा प्रकारे हा पोरगा तिथे शाळेमध्ये रमायला लागला. जसं तुम्ही आला आहात, तुम्ही पण असंच रमणार भविष्यामध्ये. हा पोरगा रमायला लागला शाळेमध्ये. रमता रमता काय झालं माहित आहे, तो आता शिक्षक या पोरावर प्रेम करायला लागले. हा गरीब मुलगा पण अभ्यासामध्ये चांगला होता. शिक्षक जे सांगायचे ते सगळं चांगला अभ्यास करायचा, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मारायचा. शिक्षकांनी काही विचारलं, उत्तर तयार ठेवायचा, उत्तर व्यवस्थित सांगायचं. त्यामुळे शिक्षकांचं माहिती आहे का, त्या पोरावर खूप प्रेम झालं. तुम्ही पण एखाद्या तुमच्या वर्गामध्ये तुमच्यापैकी जो कोणी हुशार असेल पोरगा, त्याचं शिक्षक आल्यानंतर गुरुजी त्याचं नाव घेतात ना वारंवार, आहे का रे योगेश, आहे का रे योगेश, का करताय, योगेश झोपलास का, योगेश का करतोय, असं म्हणतात. तर अशाच पद्धतीने हा जो मुलगा होता, हा मुलगा अभ्यासात तर चांगला झाला होता, हुशार झाला होता. त्यामुळे शिक्षकांना खूप आवडायचा. मग त्याला सगळं पण थोडंसं जास्त द्यायचं, कधी कधी दूध द्यायचे, कधी चॉकलेट द्यायचे, असं पोरा शिक्षक त्याच्यावर प्रेम करायचे. त्यामुळे आपसुकच त्या पोराचं पण शाळेवर खूप प्रेम निर्माण झालं. तो कधीही शाळेला बुक्की मारत नव्हता, शाळेत रोज जायचा. आणि असं जाता जाता पुढं नंतर इयत्ता 5वी मध्ये असताना नवोदयची पेपर आले. नवोदयची एक संस्था असते, नवोदय नावाची शाळा असते. नवोदय मध्ये खायला प्यायला भरपूर भेटतं बापू, दूध, केळी, सगळं अंडे बिंडे असे खायला भेटतात. आणि शिक्षण पण चांगलं असतं. तर मग या शाळेची परीक्षा होते आणि काही पोरांची निवड होते. माझ्याकडे लक्ष देत आहे का तुम्ही? पोरांचीच गोष्ट सांगतो, आपल्याच आदिवासी समाजातल्या मुलाची. हा मग मुलगा जेव्हा 5वी ला होता, तेव्हा आता यांच्या घरी तर काहीच माहित नाही ना, दारू विकणारे, कामाला जाणारे, काय माहित नाही नवोदयची शाळा काय, नवोदयची परीक्षा काय. एका शिक्षकाने मात्र त्यांच्या लक्षात होतं की हा पोरगा हुशार आहे, याला नवोदयच्या परीक्षेला बसू. आणि त्या पोराचा फॉर्म भरला, नवोदयच्या परीक्षेला बसला पोरगा, आणि त्या पोराची नवोदयला निवड झाली. हा पोरगा नंतर नवोदयच्या शाळेमध्ये दूर शिकायला निघून गेला. आता जसं तुम्ही सिरोच्या पासून इथे दूर आलात ना, कुणीतरी एटापल्ली पासून कुठून तरी दूर दूरून आले नाही तुम्ही इथे. हाही मुलगा खूप दूरून इथे शिकायला आला, एका ठिकाणी शिकायला गेला नवोदयच्या शाळेमध्ये. नवोदयच्या शाळेमध्ये आता याला लहानपणी ह्या शिक्षकांच्या प्रेमामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये अभ्यासाची खूप गोडी निर्माण झाली होती. हा पोरगा नवोदयमध्ये पण खूप अभ्यास करू लागला, खायला प्यायला पण खूप चांगलं भेटायला लागलं. तिथे अभ्यास पण चांगला करून घेतात. तिथे सर्व शिक्षकांची, नुसतं अधीक्षक नाही, सर्व शिक्षकांची पण अभ्यास घेण्याची एक पाळी असते, प्रत्येकाची ड्युटी लागली असते. या दिवशी हे 2 शिक्षक पाहणार, या दिवशी हे 2 शिक्षक पाहणार. नुसतं आपल्याकडे सध्या अधीक्षक सगळं पाहतात की नाही, तिथे सगळ्या शिक्षकांना पण जबाबदारी दिलेली असते. कोणाचा अभ्यास कोण घेणार म्हणा, कोणत्या वर्गाला कोण कोण पाहणार, असं ठरलेलं असतं. हा पोरगा खूप अभ्यास करायला लागला मित्रांनो.
आणि अभ्यास करता करता तुम्हाला ऐकून आनंद होईल, हा गरीब मुलगा ज्याच्या घरी मराठी बोलल्या जायची नाही, तुम्ही पण तेलुगू बोलताना घरी मराठी बोलत नाही, असं याच्या घरी पण मराठी बोलल्या जायची नाही. तिकडे अहिराणी नावाची भाषा आहे, त्या अहिराणी भाषेमध्ये बोलायची. ती अहिराणी भाषा म्हणजे वेगळी आहे, छत्तीसगडी सारखी थोडीशी वगैरे. तर हा पोरगा इयत्ता 10वीला गणितामध्ये 95 मार्क्स, विज्ञानामध्ये 95 मार्क्स आणि एकूण 91% मार्क्स घेऊन 10वी परीक्षा पास झाला. पुढे नंतर तो 12वीला गेला. बारावीला गेल्यानंतर 12वीला पण त्याला 90% आले. आणि सोबतच मित्रांनो, डॉक्टर बनण्यासाठी जी परीक्षा असते त्या परीक्षेचं नाव असतं आता नीट किंवा पीएमटी. या परीक्षेमध्ये त्यांनी 200 पैकी 94 मार्क्स मारले. किती? 200 पैकी 94. आणि स्कोर म्हणजे 97%. आणि हा 97% मारलेला मुलगा, सगळ्या शिक्षकांना पण ऐकून आनंद होईल, एक महाराष्ट्रामध्ये सर्वात पॉप्युलर एक कॉलेज आहे केएम वैद्यकीय महाविद्यालय मुंबई. या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत घरची पोरं आणि चांगली थोडीशी हुशार पोरं, अशी हुशार पोरं जिथे जातात, ज्यांची निवड होते, ज्यांची टक्केवारी खूप जास्त असते, या ठिकाणी हा मुलगा आरक्षणाचा लाभ घेऊन नाही, ओपन कोट्यातून पहिल्या यादीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. 200 पैकी 194 मार्क्स. मग पुढे मित्रांनो, डॉक्टर बनल्यानंतर त्यांना इंटर्नशिप करावं लागते. इंटर्नशिप करतात म्हणजे दवाखान्यामध्ये वर्षभर त्यांना सेवा द्यावी लागते. आणि त्यानंतर कोणी मग MS करतात. हे करण्यासाठी त्यांना फी भरावी लागते. ती फी पण 7-8 हजार रुपये असते PG करण्यासाठी. आणि ती 7-8 हजार रुपये फी. आणि बरं, त्याच्यामध्ये पास आउट व्हायचं असेल तर त्याला कमीत कमी 60-70 हजार रुपये देऊन क्लासेस लावायचे होते. आता एवढी काही पैसे देणं शक्य नव्हतं. मग यांनी काय करावं? आता इंटर्नशिप चालू होती, एका दवाखान्यात जायचे, रोज तुमच्या आपल्या गावाकडचे जे डॉक्टर असतात ना, तसे रोग पेशंटला पाहायचे, त्यांना गोळ्या औषध द्यायचे, असं रोज चालू होतं. पण त्यांच्या डोक्यात होतं की मला आता करायचं काय. हा मुलगा नंतर आपल्या मित्रांशी बोलताना एक मित्र म्हणाला, माझ्याकडे एक UPSCचा फॉर्म आहे, ज्याची किंमत फक्त 20 रुपये आहे. म्हणले ते ठीक आहे ना, म्हणले मजाक मध्ये तर आपण करूया ना. 20 रुपयाचा फॉर्म आहे. इकडे तर 7-8 हजार रुपये फी भरावी लागणार आहे परीक्षेचा फॉर्म भरताना, MS करण्यासाठी, PG करण्यासाठी, डॉक्टर मध्ये MD करण्यासाठी. इथं मात्र परवडण्याजोग आहे, 20 रुपये तर भरायचे आहेत. मग 20 रुपयाचा तरी फॉर्म घेतला, फॉर्म भरला. UPSC म्हणजे काय असते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. UPSC म्हणजे जे खूप मोठे अधिकारी असतात, कलेक्टर बिलेक्टर बनतात. तुम्हाला माहिती आहे कलेक्टर ऐकलाय का तुम्ही? SP ऐकलाय का? जे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते हेलिकॉप्टर असते, माहित आहे? हेलिकॉप्टर मध्ये फिरतात, माहित आहे का तुम्हाला? तुमच्या गावाकडे हेलिकॉप्टर येतात. त्या हेलिकॉप्टर मध्ये जे फिरणारे अधिकारी असतात की नाही, तसा अधिकारी. तर त्या अधिकारी बनण्यासाठी एक परीक्षा होती, त्याचं नाव, त्या परीक्षेचं नाव असते UPSC. तर मी आणि UPSCचा फॉर्म भरला. 20 रुपये स्वस्त फी असल्यामुळे. मग फॉर्म भरला. आता फॉर्म भरला तर त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. मग आता डॉक्टरच मुलगा आहे, तो हुशारच आहे, आणि प्रश्नच नाही, तरी 97% आहे, तरी हुशारच मुलगा आहे. मग त्यांनी काही अभ्यासक्रमाचं कम्प्युटर मधून वेगवेगळे लिटरेचर त्यांनी प्राप्त केलं, वेगवेगळं मटेरियल घेतलं, कोणकोणती पुस्तके वाचायची, काय काय वाचायचं. आणि हा पोरगा अभ्यास करता करता प्रिलिम्स पूर्व परीक्षा असते मित्रांनो, त्या पूर्व परीक्षेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. तो मुख्य परीक्षा दिला, मुख्य परीक्षा देऊन इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर हा मुलगा जो शांत बसलेला आहे, साधारणतः काय होतं की UPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये त्याचं सिलेक्शन झालं, ते खूप असं चिंतेत असतात. आता माझं UPSC इंटरव्ह्यू होईल, इंटरव्ह्यू मध्ये 4-5 लोकांचा पॅनेल बसलेला असेल, ते खूप रिटायर्ड होऊन जे विद्वान अधिकारी असतात, सचिव बिचिव बनून रिटायर्ड झालेले, हे लोक इंटरव्ह्यू घेणार, सर्व आपली पडताळणी करणार, सगळे चिंतेत असतात माझं सिलेक्शन होईल की नाही. कारण की मी इतकं म्हणजे प्रिलिम्स पास झालो, मेन्स पास झालो, आणि मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो आहे. या मुलाला मात्र काही चिंता नव्हती. तिथे जे चौकीदार होते त्यांना चिंता पडली, याला चिंता नाही म्हणून त्याला चिंता पडली. अरे बेटा, तुला काही चिंता नाहीये का? तू काही बिंदास आहे. तो ऍक्च्युली बसला होता, थोडस चहा बिया, कॅन्टीन होतं, कॅन्टीनच्या परिसरामध्ये आला, चहा बिया घेऊन आता तीच बसलेला होता आणि मस्त हसत खेळत एन्जॉय करत होता. बाकी लोक सगळे चिंतित होते. तर विचारलं चौकीदारने, काय रे तुला चिंता नाहीये काय की बाबा इतकी मोठी इंटरव्ह्यू होणार आहे? आता ते कार्य पण नाही म्हणला, कारण की ते इंटरव्ह्यू आले, ते साहेबच म्हणलं त्याला. मग म्हणलं काका म्हणे मला काही चिंता नाही म्हणे, कारण की माझं सिलेक्शन होणार आणि मला माहिती आहे. मी जेमतेम काय 4 महिन्याचा अभ्यास केला, 2 महिन्यामध्ये अभ्यास केला तर आम्ही पूर्व परीक्षा पास झालो.
2 महिन्यांनी पुढे अभ्यास केला तेव्हा मुख्य परीक्षा पास झालो, माझा इंटरव्ह्यूला नंबर लागलेला आहे. आता मला माहिती आहे की अंतिमता माझं सिलेक्शन होणार नाहीये, म्हणून मी निवांत आहे. या पोरगा आतमध्ये गेला, त्याची इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यू मध्ये त्याला प्रश्न विचारलं की बापू म्हणे तू गरीब घरून आलास, आता तू मोठा अधिकारी होणार, तुझ्याकडे सगळे अधिकार असणार आहे, तू चुकीच्या मार्गाने पैसे कमवणार नाहीस का, किंवा करप्शन करणार नाहीस का, भ्रष्टाचार करणार नाहीस का. त्या मुलाने उत्तर काय दिलं, त्या मुलाने उत्तर दिलं की ज्याच्याकडे 1000 रुपये असतात तो माणूस 10,000 रुपये करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्याकडे 1,00,000 रुपये असतात तो 1,00,00,000 रुपये करण्याचा प्रयत्न करतो, आणि ज्याच्याकडे 1,00,00,000 रुपये असतात तो 10 करोड किंवा 100 करोड कसं होतील असा प्रयत्न करतात. सर, मी अगदी सामान्य गरिबीतून जगलेलो आहे, मला माझ्या परिसरामध्ये कोणालाही श्रीमंतीचा मोह नाही आहे, त्यामुळे मला काही पैशांची गरज नाही. जे मला या नोकरीच्या माध्यमातून पैसे भेटणार आहेत ती खूप मोठी रक्कम आहे, परंतु या माध्यमातून देवाने मला समाजामध्ये बदल करण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची संधी दिली, याचा मी पूर्ण समाजाच्या उद्धारासाठी मी उपयोग करेन. हे उत्तर खूप आवडलं. आवडल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू पण चांगला झाला आणि त्याची निवड झाली. आणि तुम्हाला ऐकून, अरे मित्रांनो, एक खूप मोठा अधिकारी ज्याला इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात, IRS असे हे रँक असते, IRS पास झाले आणि इन्कम टॅक्स ऑफिसर बनले. ती निवड झाली, पण 2 महिन्यातच परत त्यांनी परीक्षा चालू ठेवली आणि नेक्स्ट टाइम मध्ये ते IAS झाले. आणि आता ते मध्य काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी होते. तुम्हाला सर्वांना नाव त्यांचं ऐकून आनंद होईल, आपल्या भिल्ल समाजाचे डॉक्टर राजेंद्र भारुड सर. डॉक्टर राजेंद्र भारुड सर असे एक गुणवंत विद्यार्थी आपल्यासारख्या सामान्य परिस्थितीतून आले. आता ही गोष्ट सांगताना मला दोन्ही गोष्टी सांगायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि शिक्षकांना पण संदेश द्यायचा आहे की जो मुलगा तुमच्यासारखा सिरोंच्या परिसरातला होता, तो मुलगा जर शाळेत आला नसता, अरे बाबू ऐकताय का, तो सिरोंच्या भामरागड एकटापल्लीसारख्या ठिकाणाहून जसं तुम्ही इथे आलेला आहे, तुम्ही पण अभ्यास करा तर तुम्ही खूप मोठे अधिकारी व्हा. तुमच्या हाताखाली बरेच कर्मचारी असतील, तुम्ही सगळ्यांना, मग तुम्ही काहीही करू शकता, अशी तुमच्यामध्ये पॉवर असते आणि चांगल्या गोष्टी करू शकता, तुम्ही तुमच्या समाजासाठी करू शकता, तुमच्या लोकांसाठी काहीतरी काम करू शकता. तर हे करण्याची पात्रता त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, तो पण आपल्यासारख्या समाजातून आलेला आहे. आणि हे सगळं करताना मला एक शिक्षकांना पण संदेश द्यायचा आहे की त्या मुलाला फक्त गृहीत धरलं असतं की हा आदिवासींचा मुलगा आहे, भिल्ल मुलगा आहे, हा काही करू शकणार नाही, तर त्याच्याने ते झालंच नसतं. परंतु शिक्षकांनी पण त्याच्याप्रती तो जिव्हाळा निर्माण केला, प्रेम निर्माण केलं, त्याची बुद्धिमत्ता ओळखून त्याला जिथे जिथे सहकार्य करता येते ते सहकार्य केलं. आणि हा मुलगा जी झेप घेतला ती झेप अगदी वाखाणण्याजोगी आहे. अर्थात आदिवासी मुलगा, हाही मुलगा जेव्हा 200 पैकी 194 मार्क्स मारतो, म्हणजे आदिवासी विद्यार्थी बुद्धीने कमी नाही आहेत. सगळ्यांचा जो मेंदू आहे, आपल्या डोक्यामध्ये मेंदू असतो बुद्धीसाठी, तो मेंदूचं वजन सगळ्यांचं सारखंच आहे. त्या मेंदूला आपण खत पाणी कसं घालतो त्यावर आपली दशा दिशा अवलंबून असते. आता हे सगळं सांगताना तुम्ही छोटे आहे, तुम्हाला समजलं पण नाहीये, पण या निमित्तानं मी सर्वांना, मी तुम्हाला शिक्षक आमचे आदरणीय बालपांडे मॅडम, तुम्हाला सर्वांना मला एक विनंती करावीशी वाटते की आपल्या हे जे शाळेचं पण वातावरण आहे, आता मी बहुतांश पाहतो, बहुतांश आश्रमशाळामध्ये काय होतं, त्या पोरांना गृहीत धरलं जातं की या पोरांची प्रगती होणारच नाही आहे, या पोरांना किती काही करा काही प्रगती होणार नाही, काही होणार नाही, यांच्यामध्ये बदल काही होणार नाही आहे, आपण गृहीत धरतो आणि गृहीत धरून आपण तसंच वागतो, त्यामुळे ती काही बदल होतच नाही. आपण यांना, मला माहिती आहे की तो 8वी 9वी ला असेल तरी तो 1ली 2रीचाच आहे, पण तसं गृहीत धरून जेवढे केवढे त्याच्यामध्ये बदल करता येते, बदल करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सगळे शाळेमध्ये जेवढे वर्ग, आपले जेवढे तास ठरलेले आहेत ते तास नित्यनियमाने होणे गरजेचे आहे. आणि ते नित्यनियमाने होताना एक मध्य काळामध्ये एक कोणीतरी जोक करत होता की एक शिक्षक होते, ते वर्गात शिकवताना कन्या, एक दुहिता नावाचा एक शब्द होता एक कवितेकडे, दुहितेला समानार्थी शब्द काय, कन्या. अरे पण कन्या सांगताना ज्या पोराला मराठी समजायला कठीण आहे त्याला तुम्ही कन्या, दुहितेला कन्या समानार्थी शब्द सांगण्याऐवजी त्यांना समजेल अशी मुलगी सांगा, मुलगी सांगा, सोप्या, अगदी सोप्या भाषेत त्यांच्या डोक्यामध्ये कसं आपल्याला एंटर करता येतं तसं करण्याचा प्रयत्न करणं आपलं काम आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की ते आदिवासी विद्यार्थी आहेत, त्यांची प्रगती शून्य आहे, त्यांना एकतर त्याच्या भाषेचाही प्रॉब्लेम आहे. मध्य काळामध्ये एक सिरोंच्याचा एक मला मुलगा भेटला होता, तो 8वी ला होता, तुम्ही काही सांगत होतो प्रत्येक गोष्टीला हो सर, हो सर,
त्याला म्हणलो हल्ल्याला 4 शिंग राहतात रे. हो सर. आम्ही जरा हसायला लागलो, दोघं तिघं होतो. हल्ल्याला कसं 4 शिंग राहतात? तो म्हणे, तो चुप, खरं सांग रे, हल्ल्याला किती शिंग राहतात? 4 शिंग राहतात ना? हो सर. मग नंतर मी विचारलो, याला खरंच समजत नाही की प्रत्येक उत्तराला याला हो देण्याची सवय आहे. मग म्हणलो, ते बर्रे, हल्ल्याला बर्रे म्हणतात गोंडीमध्ये. बर्रे बेचून कोक म्हणता का? असं मी गोंडीमध्ये विचारलो. तो म्हणला रेंट, म्हणजे 2. म्हणजे मुद्दा काय होता की त्याला भाषेचा प्रॉब्लेम होता. त्याला हल्ल्याला 4 शिंग नाही हे माहित होतं, पण त्याला समजतच नव्हतं काय. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या भाषेमध्ये त्यांना समजू शकेल त्या भाषेचा वापर करणं गरजेचं आहे. आता एक आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करतात. तसंच हे जे शाळेचं जे ऍटमॉस्फिअर आहे, हे वातावरण आहे, हे वातावरण देखील तितकंच निकोप असेल, चांगलं सुदृढ असेल की पोरांचं पण एक शैक्षणिक वातावरण एक चांगलं निर्माण होईल. त्यासाठी आपल्या सर्वांना एक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आदरणीय बालपांडे मॅडमांना पण माझी विनंती आहे की ही जी वर्ग वगैरे आहेत, आपण ही जी संस्था चालवतो, साधारणतः ही संस्था चालवताना सन्माननीय काम आहे किंवा समाज हितकारक किंवा समाज सेवेचं काम आहे. मुळात ही व्यवसाय म्हणून तर नाहीच आहे, पण ठीक आहे. म्हणजे अर्थात कोणीही अगदी समाजसेवा करायची नाही, आपण घर पण चालणार नाही, अशा पद्धतीने होणार नाही. परंतु हे सगळं मला पाहताना एक थोडंसं मला एक वाईट पण वाटतं की आपली जी इमारत आहे, इमारतीमध्ये बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे. याच्यामध्ये आपल्या वर्गखोल्यामध्ये आता जसं आपण इथे बसलेलो आहे, इथे आपल्याला जितका उकाडा होतोय, आपण विचार करू शकतो की हे जी मुलं जेव्हा वर्गामध्ये बसतात, वर्गामध्ये एक पंखा आहे तो मध्यंतरी, त्याची हवा कुठे चालू असेल कुठे नसेल, तर त्यामध्ये कुठेतरी हवा येते कुठेतरी नाही येतो. किंवा प्रत्येक वर्गखोल्यामध्ये 2 पंखे असण्याची गरज आहे. एक साधारणपणे एक सभागृह असावा. आता जिथे इथे बसायला मोठ्या गोष्टीने आपण इथे बसलेलो आहे, कधीतरी काहीतरी एक टीव्हीवर काहीतरी प्रोग्राम दाखवायचा म्हणजे दाखवायचं कुठे, असा एक प्रश्न आहे. तर हे सगळे विचार करण्या काही गोष्टी आपण हे केलं पाहिजे. जर तुम्ही समाजसेवेचं व्रत तुम्ही हाती घेतलेलंच आहे, तर हे करा तुम्ही, कारण की तुम्ही समाजातले एक महत्वाचे घटक आहात, सन्माननीय आहात. तुमच्याकडूनच ही अपेक्षा आहे. आणि हे सगळं करताना जसं आता हे सगळं जर वातावरण चांगलं असेल, मी तुम्हाला आता हे लोकबिरादरीशी मी अजिबात कम्पेअर करणार नाही, पण लोकबिरादरी जेव्हा एक मध्ये प्रधान सर माझ्यासोबत आले होते आमच्या गावाकडे फिरायला, लोकबिरादरीमध्ये इतकं ते चांगलं वातावरण आहे की ती पूर्ण आमच्या गावाकडची माळीया पोरं चांगली मराठी बोलतात, कॉन्फिडंट. सर मी आहे कुठे भामरागडला, ते नागपूरच्या पोराची बरोबरी करतात. ते नागपूरच्या पोराची बरोबरी का करतात ते लोकबिरादरीची? एक तर आता आमटे साहेब आहेत, त्यांना फंडिंग पण येतं, तो भाग निराळा, त्यामुळे ते त्यांच्याकडे जो चकाचौंध आहे तेवढं करणं आपल्याला शक्य नाही आहे, मला कल्पना आहे. परंतु त्यांनी तिथे जे वातावरण निर्माण केलं आहे, ते हे आदिवासी मुलं पण इतके हुशार, इतके कॉन्फिडंट, इतके दिसायला पण तुम्हाला पाहून वाटणार की हे आदिवासीचा हे ते स्थानिक माडी आहेत की कुठले बाहेरची आहेत. अशा पद्धतीने ते जे निर्माण होतं तिथं तो वातावरण आहे. आणि हे सगळं करताना तिथले शिक्षक देखील त्या पद्धतीने स्वतःला वाहून घेतात. आणि जोपर्यंत बरं हे सगळं जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे, आपण आहोत शिक्षक म्हणून, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून. तेव्हा आपल्या संस्थेमध्ये संस्थेची जडणघडण किंवा संस्थेचा कसा विकास होईल, संस्थेचं नाव लौकिक कसं होईल, याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला. संस्था फक्त करतीलच किंवा करायलाच पाहिजे मॅडम. आणि आपल्या सर्वांनी शिक्षकांनी पण सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील आपण हातभार घातला पाहिजे. जर ते नसेल तर माझं काय अस्तित्व आहे? जर मी ज्या संस्थेमध्ये मी नोकरी करतो आहे ती संस्थाच नसेल तर माझं काय अस्तित्व? आणि मुळात हे सगळं करताना मी ज्यांच्यासाठी म्हणून मला वेतन मिळतं, पगार मिळतं, त्या बदल्यामध्ये मी किती देतो आहे, आपली एक देण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि हे देणं लागतं प्रत्येकाला. म्हणजे एक तर समाजाचा घटक म्हणून द्यावं लागतं, एक समाजाचं एक देणं आहे म्हणून एक देणं असतं, एक बदल्यामध्ये आपण एक वेतन पण घेतो, त्यामुळे आपलं देणं आहेच आहे. तेव्हा आपण काय देऊ शकतो हा निश्चितपणे प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येक आपणच नाही की बरेच शासकीय कर्मचारी जे असतात, आमच्यासारखी पण मंडळी, मी पण त्यातलाच, आपण पळवाटा काढण्याचा प्रयत्न करतो, ते माझ्यापासून कसं दूर जाईल. तर हे दूर जाण्याची वृत्ती आहे, एका माझ्या दिलेल्या कामापासून दूर झालं किंवा त्याच्यापासून मी हरकत घेण्याची जी पद्धती आहे, त्या पद्धतीपासून आपली विचारसरणी देखील बदलण्याची गरज आहे. कारण हे जे विद्यार्थी, हे जे पालक आहेत तुमच्याकडे जे पाठवलेले आहेत, त्या काही ना काही अपेक्षा आहेत, खूप मोठ्या अपेक्षा नाही, पण बाबा ठीक आहे, सिरोंच्यावरून जर इथं पाठवलं आहे, काही ना काही पोरांची प्रगती होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. आता ही अपेक्षा नुसतं केवळ भंग होत असेल आणि त्यांच्या या जडणघडणीमध्ये हा जो बेस आहे, हा जो पाया आहे,
हा पाया आपण जर त्यांचा जर कमजोर करतोय तर आपण त्यांच्या अधोगतीमध्ये आपला मोठा हातभार आहे आणि ही चुकीची गोष्ट आहे. तर असं व्हायला नाही पाहिजे. ते प्रत्येकाने आपलं कर्तव्य पण समजण्याची नितांत गरज आहे. कारण की हे उद्याचं भविष्य आहे. उद्याचं भविष्य आजच समजा अंधारात असेल ते अंधारात नसावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर मला माहित आहे की अशामध्ये अडचणी खूप आहेत, भाषेची समस्या आहे, सगळ्या समस्या आहेत. पण किमान आपल्या ज्या ज्या वर्गाचे आपण शिक्षक आहोत त्या वर्गामध्ये आपण प्रामाणिकपणे शिकवणं, काहीतरी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नाहीतर काय होतं, काही लोक फक्त वर्गात वर्गाचा कोणतरी आहे रे, चल मॉनिटरिंग कर बेटा, चल बे क बे चालू कर किंवा हेच चालू कर काहीतरी, आणि आपण कुठेतरी हे करतो असं नाही. आणि याच्यामध्ये जे मुख्य आहेत म्हणजे मुख्याध्यापक असतील, मॅडम आहेत, सर आहेत, या सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या भवितव्याविषयी खेळण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाहीये. त्यांचं भविष्य आपण बरं त्यात तुम्हाला संस्था टिकवायची म्हणल्यानंतर तुम्हाला पालकांकडे जावं लागतं दरवर्षी. आता पालकांकडे गेल्यानंतर पालकांना सांगावं पण लागतं की आमच्या शाळेमध्ये असं असं आहे, असं असं काहीतरी आहे, तर आमच्या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्या, शाळेमध्ये ऍडमिशन घ्या. सांगायचं काय, दाखवायला काय आपल्याकडे, आपली पॉझिटिव्ह बाजू काय आहे, आपली जमेची बाजू पण असावी लागते. तुम्ही दरवर्षी जाऊन लोकांना मूर्ख नाही बनवू शकणार ना. आपण किती दिवस मूर्ख बनवणार आणि किती दिवस असं पाठवत राहणार. म्हणजे त्यांना इथे आल्यानंतर प्रथम दर्शनी त्यांना समाधान वाटलं पाहिजे की मी ज्या संस्थेत पाठवलंय मला वाटतं की पोराची काही ना काही प्रगती होईल. हा तो विश्वास इथे आल्यानंतर घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण बदल होण्याची गरज आहे. आपल्या सर्वांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याची पण गरज आहे. आणि हे सर्व तुम्ही कराल अशी मला आशा वाटते आणि हे करणं गरजेचं आहे. तर तुमच्याकडून आदरणीय बालपांडे मॅडमकडून मी अशा अपेक्षा ठेवतो. बदल करणं नाही करणं हे तुमच्या हाती आहे, पण ते केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. अशा अपेक्षा ठेवत मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सर्व